मराठा समाजाला आम्ही 10% आरक्षण दिल्यावर ते रद्द होण्यासाठी कोण प्रयत्न करत आहेत याचा मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं। मराठा समाजाला आम्ही 10% आरक्षण दिलं आणि ते टिकवलं, परंतु काही लोक विरोधात उभे आहेत। जेव्हा त्यांना आरक्षण देण्याची संधी होती तेव्हा त्यांनी दिलं नाही। आता आम्ही 10% आरक्षण दिल्यावर ते रद्द होण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे याचा सुद्धा मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याचंही काम सुरू असून सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत आलेले आक्षेपही तपासण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, ही कायम सरकारची भूमिका असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गणेशोत्सवानंतर महिलांसाठी महत्त्वाचा असणारा गौरीपूजन सण ठाण्यातील विविध घरांमध्ये मोठ्या भक्तिभावानं आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला। या सणाचं ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा परिसरात विशेष महत्त्व असून या परिसरातील देवेंद्र कृष्णा साळेकर यांच्या घरातील गौरीचं आगमन विशेष आकर्षण ठरलंय। यंदा साळेकर कुटुंबियांसाठी हे 108वं वर्ष असून त्यांनी गेली 100हून अधिक वर्ष ही परंपरा जपली आहे। साळेकर कुटुंबियांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात गौराईचं स्वागत करण्यात आलं। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गौराईची पूजा केली आणि त्यांना सजवलं। घरातील लहानांपासून वडीलधाऱ्यांपर्यंत सगळेच जण या उत्साहानं सहभागी झाले होते। गौराईच्या पूजेमुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। या सणाच्या निमित्तानं महिलांसाठी हा एकत्र येण्याचा, सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक श्रद्धांचं जतन करण्याचा एक सुवर्ण योग आहे। गौराईंची पूजा, आरती, नैवेद्य आणि प्रसादाच्या माध्यमातून या सणाचा उत्सव साजरा केला जातो। ठाण्यातील अनेक कुटुंबांसाठी गौरीपूजन हा सण विशेष महत्त्वाचा असून तो धार्मिक आस्थेच्या आणि कौटुंबिक एकतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामं नियमित करण्यासाठी 2 वर्षांपूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते। खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली। अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्यानं ही बांधकामं नियमित होण्याचा मार्ग मोकळा झालाय। नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण या तालुक्यांमधील अनेक गावांमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी रहिवास प्रयोजनार्थ बांधकामं केली आहेत। मात्र ही बांधकामं अनधिकृत म्हणून गणली जात आहेत। ही बांधकामं नियमित करण्यासंदर्भात 25 फेब्रुवारी 2022 आणि 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला होता। 2 वर्ष झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी सिडको प्रशासन आणि भूमिपुत्रांना येत आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्तांनी या संदर्भात राज्य शासन सिडको यांना अनेक निवेदनं, अर्ज, सूचना केल्या आहेत। तसंच शासनानंही सिडको प्रशासनाला स्वयंस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या आहेत।
खासदार नरेश म्हस्के यांनी देखील लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान प्राधान्यानं हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिलं होतं. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत बांधकामं नियमित करण्यासंदर्भातील धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. काही सूचना करण्यात आल्या. स्थानिक भूमिपुत्रांना कोणताही त्रास न होता बांधकामं नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न प्रलंबित होता. आता लवकरच शासन आदेश निघून बांधकामं नियमित होतील असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत. योजनेच्या यशस्वीतेसाठी महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील. आपण आजपासून त्याची सुरुवात केली असून महाराष्ट्रात 1 लाख शिवसैनिक रोज 15 घरांपर्यंत अशा पद्धतीनं 1 कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील. लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केलाय. लेक लाडकी लक्ष्मी, मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ अशा अनेक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झालं. ही योजना 5 कोटी लाभांपर्यंत पोहोचली. 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील. कुटुंबांच्या इतर अडचणी सोडवतील. आठवडाभरात 1 कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील याचा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत त्यांना विचारलं असता ही श्रेयवादाची लढाई नसून आम्ही सरकार म्हणून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी शहरातील 15 घरांना भेट देऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला. लाडकी बहीण योजना सुरू राहावी असं तुम्हाला वाटतं का? आमच्या सरकारनं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्यात. या योजनांचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे. या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपण तुमच्या घरी आलो आहोत. तुम्ही इतर बहिणींना या योजनेची माहिती द्या. आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना यावेळी विचारला. यावेळी आपल्या या भावाला पैकीच्या पैकी गुण देणार असं महिलांनी सांगितलं. असेल, वयोश्री मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, या ज्या अनेक योजना ज्या आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं 5 कोटी लोकांपर्यंत लाभ पोचला. लाभार्थी 5 कोटी झाले, 5 कोटीपेक्षा जास्त. तसेच आता हे माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या 2.5 कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत. त्यामुळे हे 2.5 कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे. सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. काही लोकांना माहिती नसतं, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि म्हणून एक घराघरांपर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून मोहिमेच्या माध्यमातून पोहोचेल आणि त्यांची हे तर लाभाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन होईलच, परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी जरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक कार्यकर्ते नेते सगळेजण करतील.
आणि आठवडाभरामध्ये जवळपास 1 कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोचू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू राहील. त्यामुळे मला वाटतं हे अभियान जे आहे कुटुंब भेट एक जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसेना हा परिवार आहे. आनंद दिघे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला कुटुंब मानायचे आणि म्हणून महाराष्ट्रच आमचं कुटुंब आहे, आमचा परिवार आहे. या भावनेतून शिवसैनिक या अभियानामध्ये सामील होत आहेत.